निवडणुकीत पुरोगामी विचारांच्या पक्षाची आघाडी करून आम्ही पुन्हा सत्ता मिळवू, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांचा विश्वास। कुपवाडमध्ये वारकऱ्यांच्या पुतळ्यांचे भव्य लोकार्पण सोहळा। देशात घटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी सर्व निवडणुका पारदर्शी होणं गरजेचं आहे। निवडणुका पारदर्शी झाल्या नाहीत तर लोकशाही टिकवणं अवघड होईल। सध्याचे सरकार मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला घाबरत आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी कुपवाडमध्ये बोलताना केली। कुपवाड शहरातील संत रोहिदास व साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकात सुशोभीकरणाच्या माध्यमातून माजी नगरसेवक शेटजी मोहिते व माजी नगरसेविका सविता मोहिते यांच्या प्रयत्नानं मुख्य रस्त्यावर मंजूर झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन सोहळा माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। जयंतराव पाटील पुढे म्हणाले, शेटजी मोहिते दाम्पत्यानं या खेचाखेचीच्या बदलत्या राजकारणात विचाराशी ठाम राहण्याची भूमिका बजावली आहे, याचं कौतुक आहे। वेळ सर्वांची बदलते, नक्की उद्या वेळ आपली येईल। शेटजी मोहिते व सविता मोहिते या दाम्पत्यानं हे उभारलेले वारकरी संप्रदायातील प्रतिकृतीचं शिल्प हे प्रेरणादायी असून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आहे। प्रारंभी माजी नगरसेवक शेटजी मोहिते प्रास्ताविकात म्हणाले, सत्तेत असताना जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून विविध योजना, अनेक विकास कामं केली। भविष्य काळात शहरातील खोकीधारकांचा प्रश्न, व्यापारी संकुलाचा प्रश्न, त्याचबरोबर शहरात भव्य बस स्थानक उभारणे अशी कामं होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मल्टी स्पेशालिटी दवाखाना, मुख्य रस्त्यावर दुभाजक असे प्रश्न मार्गी लागले पाहिजे। यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक धनपाल खोत, माजी नगरसेविका सविता मोहिते, मैनुद्दीन बागवान, मुश्ताक अली रंगरेज, किरण सूर्यवंशी, कुमार पाटील, हरिदास पाटील, शेखर माने, राहुल पवार, सागर घाडगे, विजय घाडगे, झाकीर मुजावर, तानाजी गडदे, ऐनुद्दीन मुजावर, विजय नाईक, मारुती चौडाज यांसह विविध मान्यवर वारकरी संप्रदायातील महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते।